केस गळतीवर घरगुती उपाय. कामाचा स्ट्रेस, वातावरणातील धूळ आणि केसांची नीट काळजी न घेणं इत्यादीमुळे सध्या स्त्री पुरुषांना केस गळतीची समस्या उद्भवत आहे. तसेच केस गळतीमुळे केस खूपच विरळ होतात आणि अनेकांना तर त्या ठिकाणी टक्कल देखील पडते. लांब, सडक आणि दाट केस हे व्यक्तीचा आत्मविश्वास वाढवतात, तेव्हा असे केस सर्वांना हवेवेसे वाटतात. तेव्हा केस गळतीवर मी तुम्हाला काही सोपे घरगुती उपाय सांगणार आहेत, त्यामुळे तुमच्या केसांचा पोत सुधारण्यास नक्कीच मदत होईल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नंबर 1, केस गळती थांबवण्यासाठी तुमचा डाएट चांगला असला पाहिजे. त्यासाठी तुम्ही भरपूर पाणी प्या, प्रोटीनयुक्त पदार्थ खा, दूध, मासे, पनीर या पदार्थांचा आहारात नियमित समावेश करा. नंबर 2, केस धुतल्यानंतर ओल्या केसांना टॉवेलने रगडून पुसू नका. ओले केस असताना चुकूनही केसांवर कंगवा फिरवू नका किंवा विंचरू नका. केस सुकल्यानंतरच त्यावर कंगवा फिरवा. नंबर 3, नियमित केसांना कोमट तेलानेच मसाज करा. केसांना तेल लावताना किंवा मसाज करताना तेल डोक्याच्या पृष्ठभागावरच लावा, केसांवर नाही. आणि तेल सामान्य तापमानावर किंवा गरम नसावे, कोमट असावे. नंबर 4, केसाची गळती थांबवायची असेल तर मोहरीच्या तेलाने मसाज करा. त्यामुळे तुमच्या केसातील कोंडा कमी होतो, केस सॉफ्ट होतात, तसेच त्यामुळे केसाचा पोत सुधारण्यासुद्धा मदत होते. नंबर 5, केस गळतीमध्ये तुम्ही कांद्याचा देखील वापर करू शकता. कांद्यात सल्फर असल्याने त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यास मदत होते. तेव्हा केस गळती कमी करण्यासाठी तुम्ही कांद्याचा रस देखील केसांना लावू शकता. तसेच कांद्याच्या रसामुळे स्काल्प इन्फेक्शन दूर होऊन केसाची चांगली वाढ होते. कांद्याच्या रसाचा हा प्रयोग तुम्ही आठवड्यातून 1 ते 2 वेळा करू शकता. नंबर 6, नारळाचं तेल हे केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्यामुळे केसाची मुळं चांगली राहतात आणि केस गळण्याची समस्या देखील दूर होते. नंबर 7, केसांची वाढ लवकर होण्यासाठी आवळा खूपच फायदेशीर ठरतो. आवळ्याची पेस्ट तुम्ही टाळूला लावू शकता किंवा मेहंदीमध्ये आवळ्याची पेस्ट मिक्स करून ते केसांना लावल्याने केसाची वाढ खूप लवकर होते. हा प्रयोग तुम्ही नक्की करून बघा, नक्की फरक जाणवेल. नंबर 8, केसांसाठी तर मेहंदी ही खूप महत्त्वाची भूमिका बजावते. मेहंदीमुळे केसांना नैसर्गिक चमक येते, त्याचमुळे तुम्ही नैसर्गिक डाय म्हणून सुद्धा मेहंदीचा उपयोग करू शकता. नंबर 9, केसाच्या गळतीवर उपाय म्हणून तुम्ही 2 चमचे आवळा पावडर, रिठा, शिककाई, मेथी, त्रिफळा चूर्ण आणि ब्राह्मी पावडर घेऊन त्यात 2 अंडी टाकावी आणि ही पेस्ट एकत्र करावी. आता हा पॅक केसांवर 30 ते 40 मिनटं ठेवावा आणि नंतर केस कोमट पाण्याने धुवावेत, नक्कीच फरक जाणवेल. नंबर 10, केस गळतीच्या उपचारासाठी मेथी ही अतिशय उपयुक्त आहे. 1 कप मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवत ठेवा. सकाळी भिजलेली मेथी वाटून त्याची पेस्ट तयार करा आणि तयार पेस्ट केसांना लावून 40 मिनिटांनी केस कोमट पाण्याने धुवून टाका. महिन्यातून तुम्ही हा प्रयोग एकदा करू शकता. नंबर 11, कांद्याच्या रसामुळे केस गळतीची समस्या दूर होऊ शकते. कांद्याचा रस स्काल्पवर लावा आणि 30 मिनिटांनी केस धुवून टाका. नंबर 12, ॲलोवेरा जेल केसांना लावल्यास केस गळती थांबू शकते. ॲलोवेरा जेल हे थेट स्काल्पवर लावून काही तास ठेवून नंतर कोमट पाण्याने केस धुवून टाका. आता ही प्रक्रिया तुम्ही आठवड्यातून 3 ते 4 वेळा नक्कीच करा, नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल. नंबर 13, आवळा आणि शिककाई लोखंडीच्या कढईत भिजत घाला. 2 दिवसांनी ते काढून वाटून घ्या. त्यातील बिया काढून टाका आणि नंतर त्यात दही आणि मेहंदी घाला आणि डोक्याला लावा आणि नंतर 3 ते 4 तासाने धुवून टाका. बघा तुम्हाला काय फरक जाणवतो. नंबर 14, कढीपत्ता हे केस गळणे थांबवतात आणि त्यांना मऊ आणि चमकदार देखील बनवतात. त्यासाठी अर्धा कप खोबरेल तेलात कढीपत्ता तळून घ्या आणि कढीपत्ता चांगला तळला गेल्यावर तेल गाळून घ्या. आता या तेलाने केसांना चांगली मसाज करा आणि तासाभराने केस शॅम्पूने धुवून घ्या. नंबर 15, जास्वंदाचे फूल व्हिटॅमिन सीने खूप समृद्ध आहे. यात केसांच्या मुळांना बळकट बनवण्याची क्षमता असते. जर आपण जास्वंदीच्या तेलाने आपल्या केसांची नियमितपणे मसाज केली तर केस गळतीची समस्या नक्कीच कमी होते आणि केस अधिक मजबूत होतात, तसेच नवीन केसही वाढतात. नंबर 16, 2 व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूलमध्ये 2 चमचे कोरफड जेल आणि 1 चमचा मोहरीचे तेल आणि 1 ते 1.5 कप पाणी हे पदार्थ एकत्र मिक्स करा आणि केसांना 30 ते 40 मिनिटासाठी लावा आणि नंतर शॅम्पू लावून केस स्वच्छ धुवा. हा हेअर मास्क तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा लावा. त्यामुळे तुमची केस गळतीची समस्या कायमची दूर होईल. नंबर 17, केस मजबूत आणि बळकट राहण्यासाठी आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळा नियमितपणे आपले केस धुवावेत. यामुळे केस आणि स्काल्पमध्ये जमा होणारी घाण निघून जाईल. जर तुमचे केस तेलकट असतील तर दररोज केस धुतले पाहिजेत. केस गळती आणि केस कमकुवत होण्यासाठी हे सर्वात मोठे कारण म्हणजे कोंडा आहे. नंबर 18, केस मजबूत राहण्यासाठी तुम्ही नियमित योगा करा, शीर्षासन करा. शीर्षासनाने तुमच्या केसांना रक्तपुरवठा चांगला होतो
त्यामुळे तुमचे केस मजबूत होण्यास मदत होते. नंबर 19, शॅम्पू कंडिशनरच्या विविध प्रकारच्या खोट्या जाहिरातींना बळी पडू नका. चांगले प्रोडक्ट्स वापरा. रामदेव बाबाच्या म्हणण्यानुसार हाताचे नखे एकमेकावर घासा, नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल. नंबर 20, केसांची चांगली वाढ होण्यासाठी नियमितपणे अळशीच्या म्हणजे जवसाच्या बिया खा. तसेच केसांमधून सतत हात फिरवू नये, त्यामुळे केस गळती होऊ शकते. केसांना नियमितपणे चांगल्या कंगव्याने विंचरलं पाहिजे, त्यामुळे रक्ताचा पुरवठा चांगला होतो. तसेच केस जास्त गरम पाण्याने धुवू नये, त्यामुळे केस निस्तेज होतात. तर तुम्हाला माझी आजची ही महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.